आपले इंडियन पीपल मोस्टली पॅकेजिंगला भाळतात. खूप छान पॅकेजिंग असेल, अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग असेल तर ते प्रोडक्ट घेतात. किंवा कुठेतरी पाहिलं, कुठल्या तरी फेमस सेलिब्रिटीने तो प्रोडक्ट लॉन्च केला, मग तो प्रोडक्ट खूप चांगला. की जर तू सनस्क्रीन नाही लावलं आणि अमेरिकेत जरी ट्रीटमेंटला गेली तरी तुझं वांग जाणार नाही. स्किनवर खड्डे पडले तर तो डॅमेज आपल्याला रिकवर करता येत नाही. युजली डाग असतील तर ते कमी होतात, पण एकदा खड्डे पडले की ते रिपेअर करता येत नाही. बरेच जण साबण वापरतात, साबणाने त्यांचं एक्सेसिव्ह ऑइल तर निघतं, अजून स्किन ड्राय होते, पीएच डिस्टर्ब होतो, चेहरा काळवंटतो. जे सोशल मीडियावर, इंस्टाग्रामवर DIY दाखवलं जातं त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बिफोर आफ्टर जे दाखवलं जातं ते एडिटेड असतं. तर आंघोळीनंतर इमिजिएट ओलसर त्वचेवर मॉइश्चरायझर लावलं गेलं पाहिजे. पण बरेच जण त्वचा कोरडी झाल्यानंतर आंघोळीनंतर अर्धा पाऊण तासाने मॉइश्चरायझर लावतात. जितकं उशिरा तुम्ही डॉक्टरांकडे जातात तोपर्यंत तुमचं खालचं जे हेअर रूट आहे ते व्हॅनिश झालेलं असतं, मग त्याला हेअर ट्रान्सप्लांट शिवाय ऑप्शन उरत नाही. चुकीचा तू स्किन केअर प्रॉडक्ट वापरत असेल, तुझ्या त्वचेचा टाईप न समजून घेता तू जर तुझे स्किन केअर करत असेल तर ते पण चुकीचं आहे. स्किन केअर म्हणजे आपल्या त्वचेची स्वच्छता, त्वचेचं पोषण आणि त्वचेचं संरक्षण. खूप जास्त फेस होतो आणि मग तो शॅम्पू खूप चांगला असं बऱ्याच जणांना वाटतो, जो फेस होत नाही तो चांगला नाही. पण ॲक्च्युली तसं नाही आहे. जितकं जास्त सल्फेट तेवढं तुमच्या स्कॅल्पचा pH डिस्टर्ब होतो, तर स्कॅल्प कोरडा होतो. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम केसही कोरडी पडतात आणि मग ते डॅमेज वाढतं. रिअल ब्युटी इज इन युअर ओन स्किन. हाऊ मच यू आर कम्फर्टेबल. यू शुड बी कम्फर्टेबल इन युअर ओन स्किन. दॅट इज युअर रिअल ब्युटी. स्त्रियांमधलं जवळपास 50% हॉर्मोन बॅलन्स हा त्यांनी जर प्राणायाम आणि मेडिटेशन केला तर त्यानेच इम्प्रूव्ह होतो. जागरण न करता जर तू शांत झोपली तर त्वचेचे, आपले जे शरीराची झीज आहे ती रात्रीच्या वेळी जास्त भरून निघते. त्यामुळे जे काही हॉर्मोनचे इम्बॅलन्स झालं असतो तो बॅलन्स करण्याचं काम हे रात्रीच्या वेळी जास्त चांगलं केलं जातं. नमस्कार, राहुल देवकाते प्रोडक्शन्समध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आपली जी सिरीज आहे जाणूया स्वतःला, तर त्यामध्ये आज आपल्या गेस्ट आहेत डॉक्टर योगिता रोहकले मॅम. तर सुंदर असणं कुणाला नाही आवडत, सगळ्यांनाच सुंदर व्हावं असं वाटतं. सगळ्यांना आपली स्किन ग्लोई असावी, आपले केस दाट, लांब आणि शायनी असावेत असं वाटतं. तर याच रिलेटेड आपण मॅडमकडून काही टिप्स घेऊयात. तर हॅलो मॅम, कशा आहात? नमस्ते, ऑल गुड. तर मॅम, नक्की स्किन केअर म्हणजे काय आणि स्किन केअरच्या साध्या स्टेप्स काय आहेत? स्किन केअर म्हणजे आपल्या त्वचेची स्वच्छता, त्वचेचं पोषण आणि त्वचेचं संरक्षण. म्हणजे स्वच्छता म्हणजे तुम्ही स्किन तुमची फेसवॉशने एका स्वच्छ ठेवली पाहिजे. जे काही धुळीकण आहे किंवा त्वचेमध्ये जे काही ऑइल आहे ते प्रॉपरली क्लिअर व्हायला हवं. संरक्षण म्हणजे सनस्क्रीन. तुम्ही तुमच्या त्वचेचं प्रदूषणापासून, सूर्यकिरणांपासून जे काही नुकसान होणार आहे ते प्रिव्हेंट करण्यासाठी एक सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. आणि तिसरं म्हणजे पोषण. पोषण म्हणजे मॉइश्चरायझर. एक रोज तुमच्या त्वचेला एक मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्या त्वचेचं पोषण होईल. यामुळे तुमची त्वचा ही एनहान्स करते, चांगला ग्लो येतो आणि तुमची त्वचा ही निरोगी आणि व्यवस्थित राहते. अच्छा, तर मग स्किन केअर जसं की आता आपण मॉर्निंग वेगळं असतं तर नाईट वेगळं असतं, तर मग ह्या दोघांमध्ये फरक काय? आपण काय बदल करावे किंवा काय यूज करावं मॉर्निंग स्किन केअर आणि नाईट स्किन केअरमध्ये? मॉर्निंग स्किन केअर मोस्टली संरक्षणात्मकच असली पाहिजे. जसं सनस्क्रीन मी तुला सांगितलं की जे त्वचेचं संरक्षण करतं किंवा पोषण करणारी जी काही स्किन केअर आहे ती सकाळी आहे. आणि संध्याकाळची जी स्किन केअर आहे ती रेज्युनेटिंग असली पाहिजे. रेज्युनेटिंग म्हणजे काय, की ती आपल्या स्किनला रिपेअर करेल अशी स्किन केअर असली पाहिजे. म्हणजे काहींच्या स्किनवर डाग असतात बघ, डार्क किंवा त्यांना डार्क सर्कल असतात. सो हे प्रॉब्लेम कव्हर करणारे जे काही मेडिसिन्स आहेत किंवा मेडिसिनल क्रीम्स आहेत किंवा काही जे सिरम्स आहेत ते रात्रीच्या वेळी लावले गेलेले पाहिजे, जेणेकरून झोपेमध्ये त्या क्रीमचा व्यवस्थित असर त्या प्रॉब्लेम्सवर होतो. सो रात्रीच्या वेळेस जी स्किन केअर असते त्याच्यामध्ये रेज्युनेटिंग आणि रिपेअरिंग सिरम्स वापरले पाहिजेत. सो याच्यामध्ये मी तुला सांगायचं तर सकाळच्या वेळी तू एक प्रॉपर फेसवॉश वापरले पाहिजे. एक ब्राईटनिंग सिरम जसं विटॅमिन C किंवा कोझिक ॲसिड, अल्फा ऑर्बिटन याच्यासारखं सिरम वापरलं पाहिजे. त्यावर एक मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन. ही झाली सकाळची स्किन केअर. यावेळी रात्री जी आहे ती तुम्ही फेसवॉश पाहिजे. सिरममध्ये तू अँटी एजिंग सिरम पण वापरू शकते, रेटिनॉल सिरम वापरू शकते. 30 नंतर ज्या लेडीज आहेत त्या रेटिनॉल सिरम वापरू शकतात. जर डार्क पॅचेस असतील तुमच्या त्वचेवर, अनइवन स्किन टोन असेल तरी देखील तुम्ही मग कोझिक ॲसिड
अल्फा आर्बिटिन. अगदी डॉक्टरांना विचारून तुम्ही एक प्रॉपर रेज्युनेटिंग सिरम त्यांच्याकडनं घेऊन ते रात्रीच्या वेळी तुम्ही लावू शकता. आणि हे जे काही सिरम आहे ते मॉइश्चरायझरने सील करून रात्रीच्या वेळी तुम्ही झोपून जाऊ शकता, की जेणेकरून हे सिरम रात्री व्यवस्थित रात्रभर तुमच्या त्वचेच्या कणसांवर काम करतील. अच्छा. आणि आजकाल वांग पण खूप लोकांमध्ये दिसतो, जे की काळे डाग असतात. म्हणजे स्किन कितीही क्लिअर असेल तरी वांग असेल तर मग ते थोडंसं आपल्याला ओळखून येतं, लगेच नजरेला येतं. बरोबर. तर त्याचे पण उपाय काय आणि तो नक्की कशामुळे येतो? वांगाचे तसे बरेच कारणे आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने अनुवांशिकता आहे. म्हणजे आईला वांग असेल तर मुलीला वांग असतं. दुसरं इम्पॉर्टंट असं असतं की हॉर्मोनल इम्बॅलन्स. काहींना प्रेग्नन्सीमध्ये वांग येतात, त्याचंही कारण हॉर्मोन्स हे असतं. काही जणी ओसी पिल्स घेतात, त्यामुळे वांग येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणशील तर जे सूर्यप्रकाश आहे, त्या तीव्र सूर्यप्रकाशामुळे देखील वांग येतात. कारण जे सूर्यकिरणं आहेत ती तुझ्या त्वचेमध्ये जे मेलॅनिन तयार करणारे ज्या सेल्स आहेत त्याला उत्तेजित करतात आणि त्यामुळे जास्त प्रमाणात मेलॅनिन हा तयार होतं. मेलॅनिन हा एक चॉकलेटी रंगाचा किंवा काळपट रंगाचा एक पदार्थ आहे आपल्या, जो त्वचेखाली साठतो आणि मग तो मेलास्मा डेव्हलप होतो. सो अच्छा. जे सूर्यकिरणं आहेत त्याच्यामुळे तो मेलास्मा येतो. आणि अजून असं आहे की जसं एज वाढतं किंवा एजिंग होतं, ह्या प्रोसेसमध्ये देखील मेलास्मा यायचे चान्सेस असतात. सो ही सारी कारणं तुझी मेलास्मा वांग येण्यासाठी आहेत. सो त्याच्यावर उपाय म्हणशील तर सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे हे सूर्यकिरणं त्वचेच्या आत गेली नाही पाहिजेत. म्हणून सनस्क्रीन वापरणं खूप आणि खूप गरजेचं आहे. मी माझ्या पेशंटला पण नेहमी म्हणते की जर तू सनस्क्रीन नाही लावलं आणि अमेरिकेत जरी ट्रीटमेंटला गेली तरी तुझं वांग जाणार नाही. कारण ह्याच्यात इम्पॉर्टंट खूप आहे की सूर्यप्रकाश ते त्वचेमध्ये गेले नाही पाहिजेत. त्या मेलॅनिन सेल उत्तेजित झाल्या नाही पाहिजेत. म्हणून कंपल्सरी सनस्क्रीन हे मस्ट आहे, जर तू वांगाची ट्रीटमेंट घेते किंवा ते फेड राहावेत असं वाटत असेल तर. त्यानंतर आम्ही डॉक्टर्स याच्यामध्ये फोलिक ॲसिड, अल्फा आर्बिटिन, हे जे मेलॅनिनच्या स्रावावर कंट्रोल करणारे जे काही हे ॲक्टिव्ज आहेत ते देतो. काही पिलिंगच्या ट्रीटमेंट असतात, पिलिंगने देखील हे मेलॅनिन काही जे प्रोडक्शन आहे ते काही अंशी कंट्रोल करता येतं. पोटातनं काही औषधं दिली जातात त्याने देखील कंट्रोल येतो. सो कंटिन्यू याला मी फेडिंग क्रीम म्हणतो. सो कंटिन्यूअस रात्रीच्या वेळी ते फेडिंग क्रीम लावणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. तर आजकाल क्लायमेट चेंज पण होतं, जसं की पोल्युशन असेल, डस्ट असेल, तर त्याच्याने पण आपल्या स्किनवर किंवा केसांवर काही परिणाम होतो का? आणि ते होऊ नये तर त्यासाठी प्रिव्हेन्शन काय करावं? येस, डेफिनेटली. प्रत्येक क्लायमेट चेंजचा आपल्या त्वचेवर परिणाम होतच असतो. जसं आता बघ ना, हिवाळा चालू आहे. हिवाळ्यामध्ये सगळ्यांची त्वचा कशी कोरडी झालेली असते, एकदम ड्राय झालेली असते, बरोबर. फ्लेकी झालेली असते. सो हिवाळ्यामध्ये त्वचा ड्राय होते. तर याच्या उलट उन्हाळ्यामध्ये काय होतं, त्वचेमध्ये ऑइल जास्त यायला लागतं. सो त्याच्यामुळे ज्यांची स्किन ऑइली आहे त्यांना पिंपल्स वाढतात बघ उन्हाळ्यामध्ये. आणि प्लस घामाचं प्रमाण देखील उन्हाळ्यामध्ये जास्त वाढतं. त्याच्यामुळे फंगल इन्फेक्शन पण वाढतात. पावसाळ्यामध्ये तेच होतं. ओलावा असतो वातावरणामध्ये, हे फंगल इन्फेक्शनला दमट वातावरण तयार होतं आणि ते फंगल इन्फेक्शन पावसाळ्यामध्ये खूप जास्त वाढतं. सो असा क्लायमेटचा परिणाम हा तुझ्या स्किनवर होत असतो. आणि केसांवरही तेच. आता हिवाळा आहे, खूप कोरडं वातावरण आहे, म्हणजे केसांना देखील मॉइश्चर पाहिजे म्हणून क्युटिकल्स ओपन होतात, हेअर्स फ्रीझी होतात, स्कॅल्प देखील ड्राय होतो, हेअरफॉलचं थोडंसं प्रमाण पण ह्या हिवाळ्यामध्ये वाढतं. उन्हाळ्यामध्ये याच्या उलट खूप घाम येतो आणि पुन्हा घाम केसांमध्ये मुरतो, धूळ, डस्ट, याच्यामुळे ओला डॅन्ड्रफ किंवा फंगल डॅन्ड्रफ जो आहे तो उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्यामध्ये जास्त वाढतो. सो हे जर प्रिव्हेंट करायचं आहे तुम्हाला तर एक ड्रायनेससाठी तुला प्रॉपर मॉइश्चरायझर वापरणं खूप गरजेचं आहे. आणि हे मॉइश्चरायझर पण स्किन टाईपनुसार चॉईस केलं गेलं पाहिजे. म्हणजे काय, ऑइली स्किन असेल तर तुला जेल बेस्ड मॉइश्चरायझर वापरावं लागतं. जर तुझी ड्राय स्किन असेल तर क्रीम बेस्ड मॉइश्चरायझर वापरावं लागतं. कॉम्बिनेशन असेल तर नॉन कॉम्युनिजेनिक लाईट वेट मॉइश्चरायझर वापरावं लागतं. सो त्यामुळे तुझा ड्रायनेस तो कव्हर होतो. या उलट उन्हाळ्यामध्ये जे काही एक्स्ट्रा ऑइल येतंय ते कमी व्हावं म्हणून मग सॅलिसिलिक ॲसिड बेस्डचे फोमिंग फेसवॉश वापरलेले चांगले. सनस्क्रीन वापरशील तर ते मॅटिफाईंग वापरलेले चांगलं. आणि जो घाम येतोय त्याच्यासाठी अँटीफंगल पावडर असतात मार्केटमध्ये, ते पावडर अंगावर स्प्रिंकल केले तर तो घाम त्वचेमध्ये मुरत नाही आणि मग फंगल इन्फेक्शन हे कमी प्रमाणात पसरले जातात. सो अशी काळजी जर तू घेतली तर स्किन इन्फेक्शन तू प्रिव्हेंट करू शकते. प्लस जो काही फ्रिझीनेस येतोय केसांमध्ये त्याच्यासाठी माइल्ड शॅम्पू वापरायचे, जास्त काही हार्श शॅम्पू नाही. त्याच्यानंतर जो कंडिशनर लावल्यानंतर ते क्युटिकल जे ओपन झालेले असतात ते लॉक होतात आणि एखादं सिरम लावायचं. आणि तो जो स्काल्प आहे तुझा मॉइश्चरायझर हवा म्हणून एखादा हेअर मास्क आठवड्यातून एकदा दोनदा हायड्रेटिंग हेअर मास्क लावला. तो अशा प्रकारे काळजी घेतली तर नक्कीच सीझनल चेंजेसमुळे जे काही प्रॉब्लेम्स डेव्हलप होतात त्या तू कंट्रोल आणू शकते. बरोबर.
आणि मॅम जे की आपल्या आता स्किनवर पण खूप प्रॉब्लेम्स असतात की ॲक्ने असेल, पिगमेंटेशन, तर हे कशामुळे येतं? ॲक्ने जर म्हणशील तर ॲक्नेचं कारण जास्त आत्ताच बोलले की मी, स्किन जर तुमची ऑइली असेल तर ते ऑइल त्या तुझ्या त्वचेच्या जे काही छिद्र आहेत त्याच्यामध्ये ते ब्लॉक करतं त्या छिद्रांना. तिथे जर डस्ट बसली, इन्फेक्शन झालं तर मग ते पुन्हा इन्फेक्शन वाढून ते ॲक्ने फ्लेअर अप होतात. त्यानंतर PCOD असतं, काही जणांना हॉर्मोनल इम्बॅलन्स असतं, त्याच्यामुळे देखील ॲक्ने येतात. तुमचं खूप खाणं जर ऑइली असेल, फ्राईड फूड असेल, शुगर तुम्ही जास्त खात असाल, याच्यामुळे इन्फ्लेमेटरी चेंजेस वाढतात, इन्सुलिन रेझिस्टन्स वाढतो आणि याच्यामुळे देखील ॲक्ने येतात. ज्या तरुण मुली आहेत किंवा किशोरवयीन मुलं मुली आहेत त्यांच्यामध्ये अँड्रोजन लेवल्स जास्त वाढलेले असतात. त्या अँड्रोजन लेवल्समुळे ज्या तैलीय ग्रंथी आहेत त्या ॲक्टिवेट होतात, जास्त ऑइल सिक्रेट करतात आणि जास्त पिंपल्स येतात. आणि सपोज चुकीचा तू स्किन केअर प्रॉडक्ट वापरत असेल, तुझ्या त्वचेचा टाईप न समजून घेता तू जर तुझे स्किन केअर करत असेल तर ते पण चुकीचं आहे. म्हणजे ऑइली स्किन आहे आणि त्याच्यामध्ये तू एकदम थिक अशी क्रीम वापरते किंवा थिक असं सनस्क्रीन वापरते, तर त्याने देखील पोर्स ब्लॉक होतात आणि मग पिंपल्स वाढतात. सो ही सारी कारणं आहेत पिंपल येण्याची. आणि त्याचे डाग पण पडतात. हो, मग जितकं जास्त तुझा पिंपल हे होतो, मोठा होतो किंवा तो इन्फेक्टेड होतो, तितकं जास्त डाग येतात. युजुअली ह्या पोर्शनमध्ये 30 आणि 40 मध्ये माझ्याकडे काही स्त्री येतात. ह्या पोर्शनमध्ये असे थिक असे त्यांना हे येतात, ॲक्ने येतात. त्याचं कारण असतं हॉर्मोनल इम्बॅलन्स. आता युजुअली बऱ्याच तरुण म्हणजे किशोरवयीन मुलींची एक चुकीची सवय सांगते, ते पिंपल्स सतत हात लावतात आणि फोडतात. ॲक्च्युली हे फोडल्यामुळे होतं काय, खड्डे पडतात स्किनवर. स्किनवर खड्डे पडले तर तो डॅमेज आपल्याला रिकवर करता येत नाही. युजुअली डाग असतील तर ते कमी होतात, पण एकदा खड्डे पडले की ते रिपेअर करता येत नाही. पूर्ण जे प्लेन टेक्स्चर आहे तसं पुन्हा आणता येत नाही. त्यामुळे माझ्या सगळ्या किशोरवयीन मैत्रिणींना आणि हेच माझं सांगणं आहे की पिंपल्सला फोडू नका. तुम्ही डॉक्टरांकडे जा, ट्रीटमेंट घ्या, क्रीम्स लावा, ते सेटल होतील. पण फोडण्याने पिंपल सेटल करायला जाऊ नका. त्यात तुमचंच नुकसान आहे. हो. आणि डार्क सर्कल्सचं पण काय सांगाल तुम्ही? डार्क सर्कलमध्ये याची कारणं जर बघशील तर ती पण एक अनुवंशिकताच आहे. मेन कारण अनुवंशिकता. सेकंड, आत्ताचं जनरेशनमध्ये तर एक्सेसिव्ह त्यांचं स्क्रीन टाईम होतोय. मोबाईल, लॅपटॉप, TV याच्यामुळे खूप जास्त प्रमाणात डार्क सर्कल वाढलेले आहेत. होतं काय, सेम तेच की सूर्यप्रकाश म्हणा किंवा हे जे ब्ल्यू लाईट आहेत तुझ्या ह्याच्यातले मोबाईलचे, ते मेलॅनिनचं सिक्रेशन जास्त वाढवतात डोळ्याच्या भोवताली, त्यामुळे डार्क सर्कल येतात. दुसरी गोष्ट अशी की जसे इथं ऑइल ग्लँड्स आहेत ह्या त्वचेमध्ये, तसे ह्या त्वचेमध्ये ऑइल ग्लँड्स नाही आहे. मग ते स्किन थोडीशी ड्राय असते ॲज कम्पेअर टू दिस स्किन. मग त्याच्यामध्ये थोडंसं डस्ट किंवा याच्यामुळे खाज आलं की सतत डोळे चोळतात बरेच जण. मग ते डोळे चोळण्यामुळे देखील, मग खाज येण्यामुळे, रबिंग केल्यामुळे देखील ते डार्क सर्कल जास्त वाढत आहेत. किंवा तू जास्त सूर्यप्रकाशामध्ये गेली त्याने देखील डार्क सर्कल वाढत आहेत. तुझ्या बॉडीमध्ये काही डेफिशियन्सीज असतील, म्हणजे रक्ताची कमतरता असेल तरी देखील डार्क सर्कल येतात. काही जणांना थायरॉइड असोसिएटेड असतात तरी देखील डार्क सर्कल येतात. स्ट्रेसमुळे देखील डार्क सर्कल येतात. अपुरी झोप आहे त्यामुळे देखील डार्क सर्कल येत आहेत. सो ही सारी कारणं तुमच्या डार्क सर्कलची आहे. काही जणांच्या त्वचेखालीच ब्लड सप्लाय म्हणजे छोट्या छोट्या मायक्रो वेसल्स ह्या जास्त प्रमाणात असतात, त्यामुळे ते एक इल्युजन क्रिएट होतं की ते डार्क सर्कल आहे. काही जणांची डोळ्यांची ठेवण ही अनुवंशिकतेमुळे खूप खोल असते, मग ते देखील डार्क सर्कल सारखं ॲपियर होतं. सर डार्क सर्कलची खूप सारी कारणं आहेत. ती कारणं व्यवस्थित समजावून घेऊन मग त्याच्यावर तशी ट्रीटमेंट करावी लागते. सो डार्क सर्कलच्या ट्रीटमेंटमध्ये असंच की तुम्ही सनस्क्रीन वापरणं गरजेचं आलं, मॅन्डेटरी आहेच ते. दुसरी गोष्ट, फेडिंग क्रीम्स डॉक्टर्स देतात, ज्याच्यामध्ये काही क्रीम्स आहेत अंडर आय क्रीम्स, ज्याच्यामध्ये कोझिक ॲसिड आहे, अल्फा आर्बिटिन आहे. ड्राय जर आईज असतील तर ते हायलोरनिक ॲसिड आहे. विटॅमिन Kचे काही अंडर आय डार्क सर्कलच्या क्रीम्स आहेत, त्या रोज रात्री तुम्ही झोपण्यापूर्वी लावणं गरजेचं आहे, ज्याच्याने ते मेलॅनिन पिगमेंट जो जमा झालेला आहे तो हळूहळू कमी होतं. आजकाल खूप ॲडव्हान्स ट्रीटमेंट पण आलेले आहेत. PDRN सारखी ट्रीटमेंट आलेली आहे की जिथे आम्ही छोट्याशा मायक्रो इंजेक्शनद्वारे ते मेलॅनिन पिगमेंट कमी व्हावा, तिथं कोलॅजन इलास्टिन बूस्ट व्हावं, तिथली त्वचा टाईट व्हावी म्हणून इंजेक्शन्स देऊन ते जे काही डार्क सर्कलचा अपीअरन्स आहे तो कमी करतो. आपल्या क्लिनिकला आपण पिलिंगचे सेशन्स देखील मल्टिपल सेशन्स देतो, याच्यामुळे देखील डार्क सर्कल कमी होतात. सो सर मेंटेनन्स प्रॉपर केला तर ते डार्क सर्कल सुधारायला नक्कीच फायदा होतो. अच्छा.
आणि तुम्ही जसं अगोदर सांगितलंच तसं स्किन टाईपनुसार आता म्हणजे कोणाची ऑइली असेल, कोणाची ड्राय असेल किंवा तुम्ही म्हणला कंबाईन पण असू शकतं. तर त्यासाठी म्हणजे डिटेलमध्ये तुम्ही काय स्किन केअर सांगाल किंवा काय काळजी घ्यावी आपापल्या स्किन टाईपनुसार? प्रॉडक्ट्समध्ये असेल किंवा स्किन केअरमध्ये असेल? हां, जसं मी मगाशीच तुला सांगितलं की ऑइली स्किन असेल तर ते ऑइल क्लीन करणारे फेसवॉश वापरणं खूप गरजेचं आहे. ज्याच्यामध्ये सॅलिसिलिक ॲसिड आहे, लॅक्टिक ॲसिड आहे, ग्लायकॉलिक ॲसिड आहे. असे कंबाईन काही फेसवॉश मिळतात मार्केटमध्ये जे फोम बेस असतात. ते ऑइली स्किनवाल्यांनी वापरायला चांगलं. मॉइश्चरायझरमध्ये त्यांनी जेल बेस मॉइश्चरायझर, लाईट वेट मॉइश्चरायझर वापरणं गरजेचं आहे. सनस्क्रीन मॅटिफाईंग असलेलं पाहिजे. नॉन कॉमेडोजेनिक सनस्क्रीन त्याच्यावर मेन्शन केलेलं असतं त्या सनस्क्रीनवर. ते नॉन कॉमेडोजेनिक सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. आता सिरम जर मला म्हणशील तर ऑइली स्किनसाठी तू सॅलिसिलिक ॲसिड आणि नायसिनामाइड याचं कॉम्बिनेशन असणारं सिरम अतिशय चांगलं काम करतं. म्हणजे आता ह्यांची ऑइली स्किनवाल्यांची स्किन केअर जर सांगायची तर त्यांनी आधी फेसवॉश, मग एक नायसिनामाइड आणि सॅलिसिलिकचं सिरम, मग एक मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे सकाळचं मॉर्निंग रुटीन त्यांनी केलेलं चांगलं. नाईटला मग ते अजून म्हणजे डाग जर असतील तर मग अल्फा ऑर्बिटिनचं सिरम, त्यांचं मॉइश्चरायझर, झोपल्यापूर्वी फेसवॉश करून सिरम लावून मग त्याच्यावर मॉइश्चरायझर लावून ते झोपू शकतात. सिरम जे आहे त्यांचं तेच की डाग कमी करणारं म्हणजे ॲझिलिक ॲसिडचं सिरम किंवा सॅलिसिलिक बेस असणारं सिरम ते वापरून ती रेज्युनेशन जी प्रक्रिया आहे ती चालू राहावी म्हणून, ऑइल कंट्रोल व्हावं म्हणून चांगलं काम करेल हे. आणि ह्याच्या उलट तू जर ड्राय स्किनबद्दल बोलशील मला तर ड्राय स्किनसाठी हायड्रेटिंग क्लिन्झर जास्त चांगले. मी तर असं सजेस्ट करेन की फेसवॉशपेक्षाही हायड्रेटिंग क्लिन्झर खूप चांगलं काम करतात की त्यामुळे त्या स्किनचा pH मेंटेन होतो. बरेच जण साबण वापरतात, साबणाने त्यांचं एक्सेसिव्ह ऑइल तर निघतं, अजून स्किन ड्राय होते, pH डिस्टर्ब होतो, चेहरा काळवंटतो. मोस्टली साबण हे अल्कलाईन असतात, मिनरल ऑइल त्याच्यामध्ये असतं. मिनरल ऑइल हे काय त्वचेला इनर्ट आहे ते, पण पोर्समध्ये जाऊन पुन्हा पोर्स ब्लॉक करून ॲक्ने वाढतात, ब्लड आपला जो स्किनचा बॅरियर लेअर आहे ते डिस्टर्ब करतात. तर सोप न वापरता एक प्रॉपर हायड्रेटिंग क्लिन्झर वापरणं खूप चांगलं आहे ड्राय स्किनवाल्यांनी. त्यामुळे त्यांची त्वचा मऊ राहते. प्लस याच्यामध्ये तुम्ही मॉइश्चरायझर वापरायचं, तेही थिक असं मॉइश्चरायझर असलेलं चांगलं ड्राय स्किनवाल्यांनी. हायलोरॉनिक ॲसिड, सेरामाइड असणारं, ज्याच्यामध्ये शिया बटर आहे, ग्लिसरीन आहे. हे जे मॉइश्चरायझर आहे ते छान पद्धतीने त्वचेला मऊ ठेवतं, सॉफ्ट ठेवतं. आणि सनस्क्रीन देखील एक 50 SPF असणारं चांगलं सनस्क्रीन वापरावं. सिरम याच्यामध्ये जर वापरायचं असेल, जर कोणाला वेळ आहे तर मग ते फेसवॉश नंतर हायलोरॉनिक ॲसिडचं सिरम वापरू शकतात, ज्याच्यामुळे त्वचेमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि त्वचा अजून ग्लो करते. सो ह्यांच्या ज्या स्टेप्स झाल्या ड्राय स्किनवाल्यांच्या, त्याच्यामध्ये फेसवॉश, एक हायलोरॉनिक ॲसिडचं सिरम, एक चांगलं सेरामाइड बेस असणारं मॉइश्चरायझर आणि एक 50 SPFचं सनस्क्रीन. सो ही त्यांची ड्राय स्किनवाल्यांची स्किन केअर झाली. अच्छा. आणि मग कधीपासून आपण स्किन केअर चालू करावं? आजकाल छोट्या मुली पण स्किन केअर करतात, मेकअप करतात. तर एज काय आहे किंवा त्याचा काही म्हणजे आपल्या ओव्हरऑल हेल्थवरती डिसएडव्हान्टेज काय आहे का? टीनेजपासनं तुम्ही स्किन केअर करायला, कारण स्वतःची स्किन केअर घेण्याची जी काही ही आहे वेळ आहे ती टीनेजपासनं आहे. अदरवाईज आपली मम्मी लहान मुलांची स्किन केअर घेतेच. एक मॉइश्चरायझर, सिम्पल मॉइश्चरायझर लहान मुलांना लावलं तरी सफिशियंट आहे, जर तेवढं सन एक्सपोजर नसेल तर. पण एक टीनेजमध्ये तरी स्वतःची सेल्फ केअर घ्यायला आपण सुरुवात करतो. तर एक प्रॉपर सेम 3 बेसिक स्टेप्स ह्या सगळ्यांनाच लागू होतात. फेसवॉश, सनस्क्रीन, मॉइश्चरायझर टीनेजपासून तुम्ही घेऊ शकता. कमी पैसे आणि कमी वेळ लागणारे स्किन केअर काय? आता कमी पैसे आणि कमी वेळ. कमी वेळ म्हणजे मोस्टली मला तर समोर डोळ्यासमोर पुरुष कम्युनिटीच येते, कारण त्यांना बिलकुल स्किन केअरसाठी वेळ द्यावा असं वाटत नाही. सो अशासाठी तर मी सांगेल की त्यांनी कमीत कमी एक फेसवॉश जरूर वापरावा आणि एक सनस्क्रीन जरूर वापरावा. की आत्ताचे जे मार्केटमधले सनस्क्रीन आहे त्याच्यामध्ये हायड्रेटिंग फॅक्टर, सेरामाइड, हायलोरॉनिक ॲसिड हे असतं आणि सन प्रोटेक्शन फॅक्टर्स पण असतात. म्हणजे एक फेसवॉश आणि एक सनस्क्रीन वापरलं तरी सफिशियंट आहे मिनिमम स्किन केअरसाठी. आणि सो ते 2च प्रॉडक्ट वापरल्यामुळे पैसे काही जास्त लागत नाही. सो एक फेसवॉश आणि एक सनस्क्रीन जरूर वापरावा, जो कमी वेळ आणि कमी पैसे ह्याच्यामध्ये मॅनेज होणार. हो. आणि आजकाल खूप लोक म्हणजे घरी पण ट्राय करत असतात. DIY फेस पॅक असेल किंवा मग ऑनलाईन व्हिडिओज बघून ते इन्फ्लुअन्स होऊन जातात. तर मग ते व्हावं का किंवा आपण DIY फेस पॅक जे आहेत ते वापरावे का स्किनसाठी? मला असं वाटतं DIY असू दे किंवा कुठलाही प्रोडक्ट असू दे, नेहमी पॅच टेस्ट करणं खूप गरजेचं आहे.
सो DIYने इन्फ्लुअन्स होण्यापेक्षा ते स्वतःवर आधी पॅच टेस्टच्या स्वरूपात ट्राय करणं फार महत्त्वाचं आहे, की त्याचा काही साईड इफेक्ट होत नाहीये ना. ते करून मग तू ट्राय करू शकते. ॲक्च्युली माझं म्हणणं असं आहे, की DIY हे तात्पुरते काम करतात. ते काही लाँग टर्म रिझल्ट देतात असं अजिबात नाही. खूप कमी स्वरूपात ते काम करतात. आता जे सोशल मीडियावर, Instagramवर DIY दाखवलं जातं, त्याच्यामध्ये बऱ्याच वेळेला बिफोर आफ्टर जे दाखवलं जातं ते एडिटेड असतं. सो जितक्या प्रमाणात ते रिझल्ट दाखवतात तितका तो नसतोही, असं माझं म्हणणं आहे. कारण स्किन रिपेअर व्हायला, रिपेअरिंगला, तिचा काही रिझल्ट यायला, तिचे डाग व्हायला एक ठराविक कालावधी जाणं खूप गरजेचं असतं. ती स्वतः पुनरुज्जीवित होत असते, त्याला एक वेळ जातो. ते जे इन्स्टंट ग्लो, इन्स्टंट रिझल्ट दाखवतात ते शक्यतो मला ते एडिटेडच वाटतात मोस्टली. इन्फ्लुअन्स होण्यापेक्षा सल्ल्याने, डॉक्टरांच्या सल्ल्याने केलेले चांगले सिंपल हॅक्स तुम्ही करू शकता. पण अगदी बेकिंग सोडा लावायचा किंवा माझ्याकडे पेशंट आलेले आहेत, लिंबू लावायचं, याच्यामुळे ना स्किन बॅरियर डिस्टर्ब होतो. विनेगार लावून येतात बरेच जण, कोलगेट लावलेले पेशंट येतात, खूप डाग होतं, डॅमेज होते स्किन. शक्यतो हे प्रयोग तर न केलेलेच खूप चांगले. सो इन्फ्लुअन्स होण्यापेक्षा आधी पॅच टेस्ट करून मग वापरलेले चांगले. तेच मॅम. आणि आपण दैनंदिन जीवनात काही अशा चुका करतो का ज्याच्याने आपल्या स्किनला किंवा हेअर्सला प्रॉब्लेम असेल? जसं की आता छोट्या छोट्या नकळत काही चुका चुका. असतात, हो, की आपण टच करत राहतो सारखं स्किनला वगैरे, असे काही? हो, बरेच जण येतात ना माझ्याकडे. म्हणजे एकतर काही मुलींची ना त्वचा ऑइली असते, त्यांना पिंपल्स येत असतात. ऑलरेडी त्वचा ऑइली आहे, त्यांचं स्काल्पही ऑइली आहे आणि ते भरमसाठ तेल लावून येतात डोक्याला. काय होतं मग ते तेल उतरतं आणि मग फोरहेडवर अजून पिंपल्स वाढतात. सो ज्यांचं स्किन ऑइली आहे त्यांनी थोडंसं कमी तेल लावलेलं चांगलं. अगदी केस धुवायच्या 1 तास आधी ऑइल लावलं तरी चालतं. मग हे खूप ऑइल लावल्यामुळे नॅचरल ऑइल पण आपलं ब्लॉक होतं आणि मग डोक्यामध्ये देखील फोडी यायचे चान्सेस होतात. दुसरं असं की मी आत्ताच तुला सांगितलं, बरेच जण चेहरा धुण्यासाठी एक्सेसिव्ह ते सोपने चेहरा धुत राहतात, एक्सेस ऑइल त्याने शेडअप होतं, आपला त्वचेचा रंग काळवंतो, pH डिस्टर्ब होतो. सो खूप सारखा साबणाने एकतर चेहरा नाही धुतला पाहिजे. आणि अजून इम्पॉर्टंट बरेच जण चुका काय करतात, आता हिवाळ्याचं जर बोलायचं झालं तर आंघोळीनंतर इमिजिएट ओलसर त्वचेवर मॉइश्चरायझर लावलं गेलं पाहिजे. पण बरेच जण त्वचा कोरडी झाल्यानंतर आंघोळीनंतर अर्धा पाऊण तासाने मॉइश्चरायझर लावतात. तर ह्याच्याने काय होतं, थोड्याफार अंशी मॉइश्चरायझ होते स्किन, पण ते जर ओलसर त्वचा असताना तू लगेच मॉइश्चरायझर लावलं तर मॉइश्चर लॉक होतं. म्हणजे काय, ह्या मॉइश्चरायझरमध्ये काही ह्युमेक्टंट असतात. ह्युमेक्टंट म्हणजे काय, जे त्वचेमध्ये पाणी धरून ठेवतात. ती पाणी धरून ठेवण्याची क्षमता त्या मॉइश्चरायझरची तेव्हाच ॲक्ट होते जेव्हा तुमची त्वचा ही ओलसर असते. म्हणजे ग्लिसरीन म्हण किंवा हायलोरॉनिक ॲसिड, ह्या ज्या ह्युमेक्टंट आहेत त्या त्वचेमध्ये पाणी धरून ठेवतात. म्हणून इमिजिएट मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे. डोक्यावरनं खूप थंड किंवा खूपच गरम पाण्याने अंघोळ केली जाते, याच्याने देखील हेअर डॅमेज होऊ शकतात. बऱ्याच जणांना टाईट पोनीटेल घालायची सवय. सो खूप टाईट पोनीटेल घातल्यामुळे फ्रंटलला काय होतं, केसांवरच्या मुळांना टेन्शन येतं, म्हणजे ताण येतो आणि ते मुळापासून निघतात. मग एक टेन्शन ॲलोपेशिया म्हणून एंटिटी, की हेअरलाईन अशी खूप मागे जाते स्त्रियांची. तर टाईट पोनीटेल न घालता एक लूज पोनीटेल घातलेली चांगली. सो ह्या काही दैनंदिन गोष्टी, अशा चुका खूप आहेत, पण एक मेजर मला ज्या ओपीडीमध्ये पेशंट ज्या चुका करतात ते माझ्या लक्षात ज्या आल्या त्या मी मेन्शन केल्या आहेत. आणि आता थंडी पण सुरू झाली आहे, तर कोणतं मॉइश्चरायझर बेस्ट राहील तुमच्या ह्याच्याने, तुम्हाला काय वाटतं? ते अगेन स्किन टाईपनुसारच आहे. अच्छा. जर ड्राय स्किन असेल तर तुम्ही एक थिक क्रीम बेस मॉइश्चरायझर वापरायचं आणि जर ऑइली असेल तर जेल बेस थोडंसं पातळ मॉइश्चरायझर वापरायचं. आणि आता असं म्हणतात की केस पण समजा आता गळत असतील तर जे नवीन केस येतात, जे बेबी हेअर्स असतील तर ते पातळ असतात, तर ते कशामुळे असेल आणि त्यासाठी कारण काय किंवा उपाय काय? आता याचा अर्थ ते थिन नसतात असं म्हणायचं. याचं कारण न्यूट्रिशन असू शकतं. तुझं जर न्यूट्रिशनल स्टेटस म्हणजे D3 कमी असेल, आयर्न कमी असेल, B12 कमी असेल, HH ओमेगा तुझ्या शरीरामध्ये कमी असेल, सो ह्याच्यामुळे त्याचे जे पोषण व्हायला पाहिजे ते प्रॉपर पोषण होत नाही, त्यामुळे ते कमी जोमाने वाढतात. सो त्याचं न्यूट्रिशनल स्टेटस असणं व्यवस्थित असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे तुझी स्काल्प कंडिशन. स्काल्पची कंडिशन ही प्रॉपर असली पाहिजे. त्याच्यामध्ये काही इन्फेक्शन असेल, खूप सारा डॅन्ड्रफ असेल तरी देखील हेअर्स जोमाने नाही वाढत. सो मला असं वाटतं हेअर हेल्थ चांगली ठेवण्यासाठी तुमचा चांगला आहार असणं खूप गरजेचं आहे. सो एक चांगली लाईफस्टाईल जगणं खूप गरजेचं आहे. खूप आजकाल स्ट्रेस आहे स्त्रियांना किंवा सगळ्यांना, स्ट्रेस खूप जास्त आहे. तो स्ट्रेस मॅनेजमेंट, व्यवस्थित प्राणायाम, योगासनं,
ब्रीदिंग टेक्निक, श्वासावर लक्ष केंद्रित करणं, ह्या साऱ्या गोष्टींनी 50% तुमचा स्ट्रेस नक्कीच रिड्यूस होतो. काय होतं, खूप जास्त स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल लेवल्स वाढतात आणि वाझो कन्स्ट्रिक्शन होऊन हेअर्सला ब्लड सप्लाय कमी होतो. म्हणून स्ट्रेसमुळे हेअरफॉल खूप जास्त प्रमाणामध्ये होतो. आजकाल हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे मुलींच्यामध्ये, PCOD आहे. ह्या हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे, PCODमुळे किंवा अँड्रोजन लेवल्समुळे माथ्यावरचे केस गळतात, हेअर थिनिंग होतात. सो एक प्रॉपर डॉक्टरांकडे जाऊन त्याच्याबद्दल कन्सल्ट करून अशा वेळेस मेडिसिन घेणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण मला असं सांगावंसं वाटतं की चुकीची लाईफस्टाईल किंवा खाण्याच्या चुकीच्या सवयी. आजकाल इतकं जास्त फास्ट फूड खाल्लं जातं आहे. मैद्याचे पदार्थ, बेकरी आयटम्स, कोल्ड्रिंक्स, पेस्ट्रीज, केक याचं खूपच प्रमाण आजकाल वाढलेलं आहे. यामुळे काय होतंय, कॅलरी तर घेतल्या जात आहेत, वजन तर वाढतंय किंवा खूप जास्त प्रमाणात वजनही वाढतंय. न्यूट्रिशन जे आहेत, मायक्रोन्यूट्रिएंट ते कमी मिळत आहेत. विटामिन डेफिशियन्सीज आजकालच्या यंग जनरेशनमध्ये खूप जास्त आहेत. त्यामुळे हेअर ग्रेइंग पण खूप वाढतंय. थायरॉइड डिसऑर्डर्स आहेत बऱ्याच जणांना, स्त्रियांना ॲनिमिया आहे, HB कमी आहे. या सगळ्या गोष्टींमुळे हेअरफॉल खूप आढळून येतोय. सो एक डॉक्टरांकडे जाऊन ब्लड टेस्ट करून, प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन करून, रूट कॉज समजून घेऊन मग ट्रीटमेंट करणं खूप गरजेचं आहे. पुरुषांमध्ये देखील माथ्यावरचे केस जात आहेत, त्याचं कारण हॉर्मोनलच आहे. सो हॉर्मोन्समुळे त्यांचे माथ्यावरचे केस जातात की घरगुती नुसके किंवा DIY करून किंवा खूप ऑइल लावून त्याच्यावर काही फायदा होत नाही. अशा वेळेस त्यांना ॲडव्हान्स ट्रीटमेंट आता डॉक्टरांकडे खूप अवेलेबल आहेत चांगले, की GFC आहे, PRP आहे, एक्झोझोम थेरपी आहे, काही सिरम्स आहेत, फायटो सिरम्स आहेत. हे घेतल्यामुळे खूप चांगल्या प्रकारे केसांची वाढ होते, पुन्हा रिग्रोथ होते. सो योग्य वेळी योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणे देखील अँड्रोजेनिक ॲलोपेशियाच्या लोकांना खूपच फायद्याचं ठरेल. जितकं उशिरा तुम्ही डॉक्टरांकडे जाता तोपर्यंत तुमचं खालचं जे हेअर रूट आहे ते व्हॅनिश झालेलं असतं. मग त्याला हेअर ट्रान्सप्लांटशिवाय ऑप्शन उरत नाही. सो मी खूप असे मुलं बघते की अगदी 21 आणि 22 वर्षच त्यांच्या माथ्यावरचे केस गेलेत. हे रात्रीचं खूप सारं जागरण, पोट साफ न होणं, ॲसिडिटी, ह्या साऱ्या गोष्टी याला कारणीभूत आहेत. हां मॅम, आपण म्हणजे प्रोडक्ट्स घेतो तर काही काही लोक काय करतात, सोशल मीडिया इन्फ्लुएन्स असेल किंवा मग कुठेतरी आपण बिफोर आफ्टरचे बघतो इमेजेस आणि मग ते मेडिकलमध्ये जाऊन घेतो, तर ते ओव्हरऑल आपल्या हेल्थवर कसे इम्पॅक्ट करतात रँडम प्रोडक्ट्स वापरले तर? खरं तर आपले इंडियन पीपल मोस्टली पॅकेजिंगला भाळतात, की खूप छान पॅकेजिंग असेल, अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग असेल तर ते प्रोडक्ट घेतात. किंवा कुठेतरी पाहिलं, कुठल्या तरी फेमस सेलिब्रिटीने तो प्रोडक्ट लॉन्च केला, मग तो प्रोडक्ट खूप चांगला. मला असं वाटतं, कुठलेही प्रोडक्ट घेताना लेबल बघण्याची सवय प्रत्येकाला असणं खूप गरजेचं आहे, की त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट काय आहे हे बघण्याची सवय खूप गरजेची आहे. आणि कुठलाही रँडम प्रॉडक्ट कोणी एखाद्या सेलिब्रिटीने लॉन्च केला म्हणून ते वापरणं फार चुकीचं आहे. तुमच्या त्वचेचा प्रकार कोणता आहे, त्या प्रकारानुसार तो प्रॉडक्ट सिलेक्ट केला गेला पाहिजे. दुसरी इम्पॉर्टंट गोष्ट अशी की ते लेबल चेक करताना ते FDA अप्रूव्ड प्रॉडक्ट आहे का ते, किंवा सिडास्को किंवा BI स्टँडर्ड त्याच्यात मेन्शन केलेले आहे का, त्या प्रॉडक्टवर लायसन नंबर मेन्शन आहे का, त्या प्रॉडक्टचं pH, सपोज एखादा शॅम्पू घेते तर त्याचं pH 5.5 आहे का, ह्या गोष्टी बघणं खूप इम्पॉर्टंट आहे. समजा तो प्रॉडक्ट आयुर्वेदिक असेल तर आयुष मंत्रालयाने जे स्टँडर्ड मेन्शन केले किंवा त्या आयुष मंत्रालयाचा लायसन नंबर त्याच्यावर आहे का, ते बघणं फार गरजेचं आहे. कारण आजकाल मी बघते लोक एक व्हाईट डब्बी आणून देतात माझ्याकडे, किंवा ब्लॅक कलरची लाल झाकण्याची डब्बे आणून देतात, ह्याने मला खूप फरक पडला. त्याच्यावर कुठलंही लेबल नसतं. खरं तर त्याच्यामध्ये स्टिरॉइड असतं. सुरुवातीला रंग उजळतो त्यामुळे सगळेजण खुश असतात, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम लॉंग टर्ममध्ये हे त्वचेला खूप हानिकारक असू शकतं. त्वचा पातळ होते, खूप सारे ॲक्ने येतात, डॅमेज होते, कधी कधी हेअरची लेंथ देखील वाढायला लागते, स्टिरॉइड इंड्यूस्ड हेअर लेंथ म्हणतो आपण. सो हे डॅमेज ओव्हर द पिरियड ऑफ टाईम होतात. त्यामुळे लेबल नसलेलं, अनलायसन, कुठेतरी वापरते म्हणून वापरलेली क्रीम वापरणं खरंच खूप चुकीचं आहे. तुम्ही जर बऱ्याच वेळेला काय केलं जातं, काही प्रॉडक्टमध्ये, क्रीम्समध्ये, शॅम्पूजमध्ये काही पॅराबेन्स वापरलेले असतात. मेथिल पॅराबेन्स आहे, ब्युटील पॅराबेन्स आहे. सो हे जे आहे पॅराबेन्स ते प्रिझर्वेटिव्ह म्हणून वापरले, तो प्रॉडक्ट लॉंग टर्म पुरावा म्हणून किंवा त्याच्यामध्ये इन्फेक्शन होऊ नये म्हणून हे प्रॉडक्ट हे केले जातात, वापरले जातात. पण याच्यामुळे काय होतं, हे पॅराबेन्स किंवा जे फ्रॅग्रन्स किंवा सेंट आहे त्याच्यामध्ये थॅलेट्स असतात. हे युरोपियन कंट्रीजने एक स्टडी पब्लिश केला होता 2018मध्ये. तर असं आढळलं की ह्याच्यामधले जे पॅराबेन्स आहे किंवा थॅलेट्स आहे हे तुमचं एंडोक्राईन डिसरप्टर्स म्हणून काम करतात, हॉर्मोनल इम्बॅलन्स करण्याचं काम करतात. सो अति जास्त प्रमाणात जर लॉंग टर्म पिरियडमध्ये हे पॅराबेन असलेले
जर काही प्रॉडक्ट वापरले तर त्याच्यामध्ये रिस्क असते हॉर्मोनल इम्बॅलन्सची. दुसरे म्हणजे बऱ्याच वेळेला काही कलर्स वापरलेले असतात, फूड बेस्ड प्रॉडक्ट जे आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये कलर्स देखील वापरलेले असतात. सो हे देखील आपल्या बॉडीमध्ये जाऊन एंडोक्राईन डिस्रप्शनचं काम करतात. त्यानंतर तुम्ही जे काही शॅम्पू वापरता त्या शॅम्पूमध्ये सल्फेट आहे, SLS आहे, हे खूप जास्त फेस होतं आणि मग तो शॅम्पू खूप चांगला असं बऱ्याच जणांना वाटतो. जो फेस होत नाही तो चांगला नाही, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. जितकं जास्त सल्फेट तेवढं तुमच्या स्कॅल्पचा pH डिस्टर्ब होतो, तर स्कॅल्प कोरडा होतो. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम केसही कोरडी पडतात आणि मग ते डॅमेज वाढतं. सो खूप त्याच्यामध्ये माइल्ड शॅम्पू कधीही वापरलेले चांगले. pH 5.5 असणारे शॅम्पू वापरलेले चांगले, जे तुझ्या स्कॅल्पला कमी डॅमेज करतात. त्यानंतर काही हेअर प्रॉडक्टमध्ये फॉर्मल्डिहाइड रिलीजिंग फॅक्टर्स असतात. ते फॅक्टर्स बघणं खूप गरजेचं आहे. ते देखील तुझ्या हेल्थवर दुष्परिणाम करतात. सो हे बघणं फार गरजेचं आहे की त्यापेक्षा FDA अप्रूव्ड, सिडास्को अप्रूव्ड, ISI अप्रूव्ड प्रॉडक्ट असणारे वापरलेले कधीही चांगले. हेल्दी स्किन आणि हेल्दी हेअरसाठी टॉप 5 प्रोडक्ट्स असे तुमचे काय आहेत? सो मी तुला, जर ड्राय स्किन असेल तुझी आणि तुला फेस वॉश वापरायचं आहे, तर मी तुला सेरावे कंपनी, त्यानंतर सिबामेड कंपनी, बायोडम कंपनी याचे प्रोडक्ट वापरलेले चांगले. हिमालय कंपनी, आपले इंडियन कंपनी देखील चांगले प्रॉडक्ट्स आहेत तिचे, ते वापरलेले चांगले की जे सेफ आहेत. आणि हे सगळे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड प्रॉडक्ट असतात. सेन्सिटिव्ह स्किनवर देखील त्या टाईपनुसार प्रॉडक्ट असणारे रेकमेंडेशन त्यांनी दिलेलं असतं की सेन्सिटिव्ह स्किनसाठी चांगलं आहे. सो या कंपनीचे प्रॉडक्ट हे डर्मॅटॉलॉजिकली टेस्टेड आणि माइल्ड आहेत. अच्छा. मोस्टली त्याचे काही रिॲक्शन्स येत नाहीत. ओके. आणि असं म्हणलं जातं की आता आपल्या इकडं कलर वाईज आपण डिटरमाइन करतो की ब्युटी काय आहे. तर तुम्हाला काय वाटतं, म्हणजे खरं सौंदर्य काय आहे? ते रंगात आहे का आपण ते कशी त्वचा ठेवतो वगैरे? नक्की हेल्दी स्किन काय? मला असं वाटतं रिअल ब्युटी इज इन युअर ओन स्किन, हाऊ मच यू आर कम्फर्टेबल. यू शुड बी कम्फर्टेबल इन युअर ओन स्किन, दॅट इज युअर रिअल ब्युटी. कलर मॅटर करत नाही तुमची ब्युटी. तुमची कॉन्फिडन्स जो आहे तुमच्या स्वतःच्या स्किनमध्ये, की तुम्ही कंपॅरिझन जिथं थांबवता आणि स्वतःला जसं आहे तसं ॲक्सेप्ट करता. भरत तुमचा रंग थोडा सावळा असला तरीही चालेल, पण कॉन्फिडेंटली वावरणं त्या स्किनमध्ये स्वतःच्या, ती खरी रिअल ब्युटी आहे. येस, काही प्रॉब्लेम असतील, ते काही कन्सर्न असतील तुझ्या त्वचेमध्ये, ते ॲक्सेप्ट करणं, त्याच्यावर इलाज होतो. डॉक्टरांकडे जाऊन इलाज करणं किंवा त्याची योग्य काळजी घेऊन ते मिनिमाइज करणं खूप गरजेचं आहे. त्यासाठी करणारे उपाय जरूर करा, पण रिअल ओन स्किनमध्ये कम्फर्ट राहणं हीच खरी ब्युटी आहे. सर कंपॅरिझन न करणं, स्वतःचा आत्मविश्वास, त्यातनं होतं काय कंपॅरिझन किंवा आपली स्किन चांगली नाही, स्वतःलाच दूषण देत राहणं आरशासमोर उभं राहून, सर ह्याच्यामुळे तुमचं कॉन्फिडन्स डेव्हलप होत नाही. सो समाजात वावरायचा तर कॉन्फिडन्स फार महत्त्वाचा आहे. आणि त्या आत्मविश्वासाने वावरण्यासाठी स्वतःला जसं आहे तसं ॲक्सेप्ट करणं ते जास्त महत्त्वाचं. तीच खरी ब्युटी. बरोबर आहे. तुम्हाला काय वाटतं, म्हणजे स्किन केअर आणि हेअर केअर करणं किती गरजेचं आहे? समाजात वावरण्यासाठी एक चांगली स्किन असणं आणि चांगलं हेअर असणं खूप गरजेचं आहे. त्याने तुमची पर्सनॅलिटी एनहान्समेंट होते खूप चांगले. सर चांगली स्किन आणि चांगले हेअर जर ठेवायची, प्रत्येक गोष्टीला मेंटेनन्स गरजेचं आहे. सो तू केअर केली तरच ते चांगलं राहणार आहे. तू त्याची केअर नाही घेतली तर ते नक्की डॅमेज्ड राहणार आहे. तुझी डल स्किन राहणार. त्यासाठी प्रॉपर लाईफस्टाईल असणं खूप गरजेचं आहे. स्किन केअर असणं गरजेचं आहे. हेल्दी लाईफस्टाईल कशी असावी, सो ह्याच्यामध्ये खूप मोठा क्वेश्चन आहे खरं तर. पण तरी मी तुला असं सांगेल की सकाळी लवकर उठणं आणि प्राणायाम, योगासनं, एक्सरसाइज करणं खूप महत्त्वाचं आहे. खूप जास्त महत्त्वाचं आहे. स्त्रियांमधलं जवळपास 50% हॉर्मोन बॅलन्स हा त्यांनी जर प्राणायाम आणि मेडिटेशन केला तर त्यांनीच इम्प्रूव्ह होतो. अच्छा. कारण स्त्रियांमध्ये स्ट्रेस लेवल जास्त आहेत. स्त्रिया काय, पुरुषांमध्ये खूप जास्त स्ट्रेस लेवल आहे. पण ह्या स्ट्रेस लेवल्स, ते कॉर्टिसॉल्स जे काय वाढलेले आहेत, ते रात्रभराची तुम्ही शांत झोप घेतल्यामुळे ते कॉर्टिसॉल लेवल नॉर्मल होतात. प्लस मेडिटेशन आणि याच्यामुळे देखील स्ट्रेस लेवल्स कमी होतात आणि स्ट्रेस लेवल्स नॉर्मल होतात. त्यानंतर सकाळचा सूर्यप्रकाश घेणं, विटॅमिन D शरीरामध्ये असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या जेवणामध्ये प्रोटीनची मात्रा खूप जास्त ठेवायला पाहिजे. कारण केस जे बनलेले आहेत ते केराटिन या प्रोटीनने बनलेले. तुमचे केस छान पाहिजे तर तुमच्या आहारामध्ये प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे. आपला भारतीय किंवा महाराष्ट्रीयन जरी डाएट म्हटले तर कार्बोहायड्रेट त्याच्यामध्ये जास्त घेतले जातात ॲज कम्पेअर टू प्रोटीन. सो प्रोटीन तुमच्या शरीरामध्ये जास्त प्रमाणात येण्यासाठी युजली असं आहे प्रमाण की 1 किलोला 1 मिलीग्राम प्रोटीन.
असं प्रमाण असणं गरजेचं आहे. मग दैनंदिन डे टू डे लाईफमध्ये कशामध्ये प्रोटीन आहे, तर अंडी, मटण, मासे, फिश, अंडी, मटण, मासे, चिकन हे नॉनव्हेज सोर्स झाले. व्हेज सोर्स जर म्हणशील तर पनीर आहे, राजमा आहे, टोफू आहे, सगळ्या डाळी, कडधान्य आहेत, चिया सीड्स आहे. याच्यामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त आहे. प्लस तुला मल्टीविटॅमिनसाठी हिरव्या पालेभाज्या, खूप सारी फळं खाणं खूप गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत. प्लस तुला एच ओमेगा देखील शरीरामध्ये असणं, चांगल्या ग्लोविंग स्किनसाठी किंवा केसांसाठी एच ओमेगाचं प्रमाण शरीरामध्ये असलं पाहिजे. आणि त्याच्याने तुझं इन्फ्लमेशन देखील शरीरामधलं कमी राहतं, एच ओमेगा जर भरपूर प्रमाणात असेल तर. सो हे जे एच ओमेगा आहे ते अक्रोड, जवस, तैलबिया सगळ्या त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात एच ओमेगा आहे. हेल्दी फॅट्स हे शरीरामध्ये आपण घेतले गेले पाहिजे. स्त्रियांनी हेल्दी फॅट्स घेणं खूप गरजेचं आहे, कारण हेल्दी फॅट्सनेच आपले हॉर्मोन बॅलन्स राहतो, की हॉर्मोन्स तयार केले जातात. सो हे जे हेल्दी फॅट्स आहेत ते मोस्टली बदाम, ज्या तैलीय बिया आहेत त्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स आहेत, तीळ आहे, काळे तीळ आहे, याच्यामध्ये हेल्दी फॅट्स आहे, तूप आहे, जे गावरान तूप आपण म्हणतो त्याच्यामध्ये हेल्दी फॅट्स आहेत, अँटीऑक्सिडंट आहेत, फ्लॅवोनॉइड्स आहेत. याच्यामुळे जी काही हॉर्मोनचे लेवल्स आहेत त्या व्यवस्थित राहिले जातात. सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्ही काय केलं पाहिजे, स्त्रियांनी शुगरचं प्रमाण कमी केलं पाहिजे. जितकी जास्त शुगर तू घेते त्याच्यामुळे काय होतं, इन्फ्लमेशन शरीरामध्ये वाढतं. इन्सुलिन जो रेजिस्टन्स आहे तो वाढण्याची शक्यता असते पीसीओडीच्या स्त्रियांच्यामध्ये. कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात घेतल्यामुळे देखील इन्सुलिन रेजिस्टन्स वाढतो. त्याच्यामुळे पुन्हा हॉर्मोनल इम्बॅलन्स होऊन ॲक्ने फ्लेअरअप होतात, हेअर तुझे डॅमेज व्हायला लागतं, हेअर फॉल व्हायला लागतो. सो शुगर कमी करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर कार्बोहायड्रेटचं प्रमाण कंट्रोलमध्ये ठेवणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर व्यायाम करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. रात्रीची झोप घेणं तर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. 7-8 तासाची झोप घ्यायलाच पाहिजे. रात्री जागरण न करता जर तू शांत झोपली तर त्वचेचे आपले जे शरीराची झीज आहे ती रात्रीच्या वेळी जास्त भरून निघते. त्यामुळे जे काही हॉर्मोनचे इम्बॅलन्स झाला असतो तो बॅलन्स करण्याचं काम हे रात्रीच्या वेळी जास्त चांगलं केलं जातं. मेलाटोनिन हॉर्मोन व्यवस्थित सिक्रेट केलं जातं. त्यामुळे मग ते जी रिपेअरिंगची प्रोसेस आहे शरीराला ती जास्त मदत मिळते. लेट झोपल्यामुळे काय होतं, मेलाटोनिन हे योग्य प्रमाणात सिक्रेट होत नाही आणि त्यामुळे रिपेअरिंगची हे देखील योग्य होत नाही. त्यामुळे इन्फ्लमेशन वाढतं, पुन्हा ॲक्ने, पुन्हा हेअरफॉल. सो हे सगळं जर अवॉइड करायचं तर एक शांत झोप घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. बरोबर. सो म्हणजे सकाळी लवकर उठणं, व्यायाम करणं, हेल्दी आणि संतुलित आहार घेणं, भरपूर पाणी पिणं, योग्य वेळेला झोपणं, ह्या साऱ्या गोष्टी बॅलन्स्ड वेने तुझ्या लाईफस्टाईलमध्ये असतील तर नक्कीच तुला फायदा होतो त्याचा. म्हणजे स्किन आणि हेअर तर चांगले राहतातच राहतात, पण आयुष्यही वाढतं.